नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जिंतूरकरांचा कॅन्डल मार्चद्वारे जाहीर पाठिंबा। नीट पेपरफुटी प्रकरणावर सरकार विरोधात संताप, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जिंतूरकरांची एकजूट। दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आणि नीट 2026 पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मागील 19 दिवसापासून उपोषणाला बसलेल्या शिक्षण तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जिंतूर शहरातून शुक्रवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढून जाहीर पाठिंबा देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी 7 वाजता कॅन्डल मार्चला सुरुवात झाली। मुख्य मार्ग मोंढा, महात्मा गांधी चौक, पोलीस स्टेशन मार्गे हा मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला। तेथे संविधान निर्मात्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद केला। विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी सांगितलं की नीट पेपरफुटीच्या कथित प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। अशा परिस्थितीत दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आलं। कॅन्डल मार्च दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। शांततापूर्ण वातावरणात हा मार्च पार पडला। या आंदोलनात नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले। काँग्रेसचे इस्माईल पैलवान, केशव बुधवंत, फिरोज भाई तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद कटारे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करावा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ देऊ नये अशी एकमुखी मागणी कॅन्डल मार्चमधून करण्यात आली। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। नमस्कार। आज इथं जमलेल्या तमाम माझ्या सहकारी मित्रांचं मी अगोदर धन्यवाद करतो की त्यांनी आमच्या या छोट्याशा उपक्रमाला जे एक चांगल्या देशप्रेमीला वाचवण्याचा आम्ही जे उपक्रम केले सुरुवात, त्यांना लोकांनी आम्ही जे साथ दिले त्यांचं मी अगोदर धन्यवाद करतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मगरूर जे सरकार आहे, BJP सरकार, यांचा मगरूरपणा हे निश्चितच आज नाही तर उद्या या देशासमोर देशाचे लोकच हे काढणार आहेत। कारण एवढा पहिल्यांदाच असं सरकार सत्तेत आलेलं आहे। इवन इंग्रजांनी सुद्धा एवढा माज दाखवलेला नव्हता, एवढा माज आज या BJP सरकारने या देशामध्ये दाखवलेला आहे। कारण याच लोकतंत्राच्या याच्यासाठी आपले कित्येक लोकांचं बलिदान गेलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। या स्वतंत्र भारतात आपल्याला ज्या न्याय हक्कासाठी आज 20 दिवस 20 दिवस अनशन करावं लागतंय। याचा अर्थ काय आहे की हे जे सरकार आहे हे जुलमी सरकार आहे आणि अशा सरकारला धड्या शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि पुढची पिढी, हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी नक्कीच या देशामध्ये चांगला एक बदल घडवून आणतील एवढी ही अपेक्षा आहे। हे 2 शब्द सांगतो। हे आम्ही जे आज हे जे मोर्चा आयोजन केलं आहे हे सगळ्यात म्हणजे असे पक्षाला काय हे बांधिलकी धरून केलेलं नाही। हे सर्वपक्षीय मोर्चा आम्ही असं हे केलता, पण जे पुरोगामी मोर्चा आहे, थोडक्यात हे मोर्चा पुरोगामी आहे आणि सोनम वांगचुक सारखे जे लढवई आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी आमचा आज मोर्चा होता। 20 तारखेला ते संसदेवर आगेकूच करतात, त्याच्यात आपलं काही सहभाग राहणार आहे? नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहेत। उद्या आज संध्याकाळी आम्ही त्या संदर्भात एक बैठक बोलवली आहे। जर काही जमलं तर आम्ही 20 तारखेला निश्चितच दिल्लीला बी जाऊ। जिंतूरकर, सगळे जिंतूरकर आहेत। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे नीट परीक्षेमध्ये जे काही गलथन कारभार झालेला आहे, जे काही पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या पेपर फुटीमुळं 22 विद्यार्थ्यांनी आपला जीवन प्रवास संपवलेला आहे। या विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी पर्यावरणवादी गांधीवादी नेते सोनम वांगचुकजी
दिल्लीत उपोषणाला बसलेले आहेत, पण हे निगरगठ्ठ सरकार ज्याला हृदय नाही, ज्याला पाजर फुटणार नाही, असं हे सरकार त्यांच्याकडं ढुंकूनही बघायला तयार नाही. त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मागील 20 दिवसापासून त्यांचं जवळपास 10 किलो वजन कमी झालेलं आहे. सोनम वांगचुकांची या देशाला गरज आहे, त्यांच्या विचाराची या देशाला गरज आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ त्यांना न्याय मिळावा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, यासाठी आज आम्ही हा मार्च शांततेच्या मार्गाने काढला होता. तुम्ही हा मोर्चा काढला तर शासन प्रशासनाला काय दखल घेणार? आमची अशी विनंती आहे की तात्काळ धर्मेंद्र प्रधान हा जो केंद्रीय शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.